हाच आहे की एक राज्य, फक्त एक राज्य, संपूर्ण देशाच्या निर्मितीमध्ये इतकी इतकी महत्वाची भूमिका कसं काय बजावू शकतं. चला तर मग या अनोख्या कहाणीत जरा खोलवर शिरूया. आणि हे योगदान हे काही एकाच क्षेत्रातलं नाहीये, ते अनेक स्तरावर आहे. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी, मग त्याच्या आर्थिक ताकदीसाठी, समाजाच्या जडणघडणीसाठी आणि हो, अगदी देशाच्या ओळखीसाठी सुद्धा. चला तर मग एक एक करून हे सगळे पैलू उलगडून पाहूया. तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून, स्वातंत्र्याची ज्वाला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राची भूमिका इतकी निर्णायक होती की असं म्हणतात की ती एक ठिणगी होती आणि याच ठिणगीने संपूर्ण देशाला पेटवून दिलं. आणि या विषयावर बोलताना ह्या वाक्यापेक्षा अधिक दमदार सुरुवात दुसरी असूच शकत नाही, नाही का? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळकांची ही सिंहगर्जना, अहो ही महाराष्ट्राच्या मातीतून उठली आणि थेट संपूर्ण देशात घुमली. याच घोषणेने स्वातंत्र्य लढ्याला एक नवी आक्रमक दिशा दिली. पण ही गोष्ट फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नाहीये. लोकमान्य टिळक तर होतेच, पण त्यांच्यासोबतच वीर सावरकर, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके यांसारख्या कितीतरी क्रांतिकारकांनी वैचारिक आणि शस्त्रक्रांतीची मशाल पेटती ठेवली. खरं तर स्वातंत्र्य लढ्याला दिशा देणारे जे मूळ विचार होते ते महाराष्ट्रातूनच आले होते.